आवाज जनतेचा। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते राजीनामा देऊन मोकळे होताना दिसत आहेत। सद्यस्थितीमध्ये निवडणुकीचा ज्वर वाढला असून तो कमी होताना दिसत नाही। मात्र यामध्येच अचानक वंचित बहुजन आघाडीचा दबदबा वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे। जसे की वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा घरगुती कारणामुळे राजीनामा दिला असल्याचं पत्रामध्ये नमूद केलं असलं तरी निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देणं ही पक्षाची अधोगतीकडे वाटचाल करणारी गती निर्माण होत आहे। त्यातच रिसोड तालुक्याचे तालुकाध्यक्ष सय्यद अकील यांनी निवडणूक उमेदवाराचा प्रचार चालू असताना निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे खटके उडत आहेत। निवडणुकीत नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचं सय्यद अकील यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होतोय। त्यामुळेच तालुकाध्यक्षांनी सुद्धा राजीनामा वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि वाशिम जिल्हाध्यक्षा किरणताई गिऱ्हे यांच्याकडे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी राजीनामा पाठवला असल्याचं समजतंय। यामध्ये मंगरुळपीर येथील माजी नगराध्यक्ष गजाला खान यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात दिनांक 11 नोव्हेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला असल्याचं वाशिम येथील डॉक्टर देवळे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलंय। त्यामुळे वाशिम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला गळती लागल्यानं आणि एकूण राजीनामा सत्र वरून दिसून येते। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।